असताना माझा गोरोबा काकांचा मुलगा खेळत 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 माझ्या गोरोबा काकांच्या पायाजवळाला महाराज आणि माझे गोरोबा काकाच्या नामस्मरणामध्ये दंग झाले. आणि त्या नामस्मरणामध्ये दंग झाल्यानंतर त्यांना आपण कुठं आहे, काय करतोय आणि आपल्या पायाखाली काय तुडवलं हे त्यांना भान नाही. कारण नामस्मरणामध्ये जो माणूस रंगतो ना त्या माणसाला संसाराची चिंता नाही, त्याच्या मागे कशाचा दुःख नाही, काहीच नाही. मग गोरोबा काका नामस्मरण करत होते आणि त्यांची पत्नी पाणी घेण्यासाठी बाहेर गेली होती. आणि तेवढ्यामध्ये गोरोबा काकाने एक पाय उचलावा आणि त्या पोराच्या मानेवरती पाय द्यावा. पाय दिल्यानंतर ते पोरग त्या चिखलामध्ये गेलं महाराज. आणि त्या चिखलामध्ये गेले असताना ते पोरग पूर्ण त्या चिखलामध्ये रक्ताने माखला महाराज. तो चिखल रक्ताने माखला. आणि मग तसं करता 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 तिकडनं आमच्या गोरोबा काकांच्या पत्नी आल्या आणि त्यांनी पाहिलं, इकडे तिकडे पाहिलं की आपला मुलगा दिसत नाही. कुठं गेला असेल, कुठं गेला असेल. अहो, आपल्याला जर आपलं नातू दिसलं नाही तर आपण रडायला कमी करत नाही महाराज. तर त्या आमच्या गोरोबा काकांच्या पत्नी होत्या, त्या बाळाला बघू लागल्या. कुठं गेला असेल, कुठं गेला असेल. गोरोबा काकांजवळ आल्या तर तेवढ्यामध्ये पाहिलं तर तो चिखल रक्तानं भरलेला होता महाराज, रक्तानं भरलेला होता. आणि ते पाहता क्षणी गोरोबा काकाच्या पत्नी दहा दिवसात जमिनीवरती पडल्या आणि म्हणू लागल्या, अहो धनी, अहो तुम्ही काय केलं, हे काय केलं. अहो तुमच्या स्वतःच्या मुलाला तुम्ही मारलं. आणि गोरोबा काकांच्या पत्नीने त्या भगवान परमात्म्याची शपथ घातली, आण घातली की तुम्हाला तुमच्या भगवान परमात्म्याची शपथ आहे. का? कारण गोरोबा काकांनी काय केला होता, त्या गोरोबा काकाच्या पत्नीवरती हात उचलला होता गोरोबा काकांनी. आणि त्या मातेनं शपथ दिली आणि शपथ दिली. आणि त्यानंतर मग ती शपथ मोडू नये म्हणून आता काय करणार, आपल्या अंगाला हात लावणार नाही. मग थोडक्यात तुम्हाला माहिती आहे. पण तसं करता 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 काही वर्ष उलटले आणि मग त्यांच्या वडिलांना कळालं. मग त्याच्या वडिलांनी दुसरी ही मुलगी त्यांना दिली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही असंच करा, माझ्या मुलीला जसं सांभाळलं तसं हिचाही सांभाळ करा. तसं गोरोबा काकांनी सांभाळ केला. आणि एक दिवशी त्यांनी दोघं मुलींनी आपल्या गोरोबा काकांचे हात आपल्या अंगावरती ठेवले आणि गोरोबा काका उठले. त्यांना जाणवलं की आपण कुठेतरी हात ठेवलाय म्हणून गोरोबा काका उठले आणि ते हात त्या काय म्हणतात त्याला, सूड कोयता त्याच्यावरती मारले आणि आपले हात काढून घेतले महाराज. आणि मग ते झाल्यानंतर मग आता गोरोबा काकांची मडकी कोण म्हणतात, अहो जगाच्या मालकाने यावं महाराज. हे कशाची ताकद आहे, कशाची